मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानं दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का हा खरं तर प्रश्न निमित्तानं उपस्थित झालेला आहे आणि दोन्ही पक्षाकडून खरं तर युतीची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। मात्र महाराष्ट्रातल्या जनतेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणं आवडणार आहे का किंवा सर्वसामान्य जनतेची अपेक्षा काय आहेत आपण थेट सर्वसामान्य लोकांकडून जाणून घेणार आहोत। मी सध्या पुण्यातल्या गजबज असणाऱ्या आणि पुणेकरांचं मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या मंडई बाजारपेठेमध्ये आलेलो आहे। पुणेकरांची वर्दळ जी आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये असते आणि आपण पाहतोय की खरेदीसाठी एक एक करून पुणेकर जे आहेत त्या सगळ्या परिसरामध्ये येत असताना पाहायला मिळतात। उन्हाचे दिवस आहेत, आपण पाहतोय की उसाच्या गुराळावरती या ठिकाणी पुणेकरांची गर्दी होते। कुठून आला? आम्ही मावळ म्हणणं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत अशी चर्चा आहे। जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काय वाटतं? आनंदच होणार आहे आम्हाला। राज ठाकरे उद्धव ठाकरे जर एकत्र आले, उद्धव साहेब आणि राज साहेब, तर आनंदच वाटेल। म्हणजे जनतेलाही आनंद होईल त्यासाठी। काय काय अपेक्षा आहेत तुमच्या, म्हणजे एकत्र आले पाहिजे? आलेच पाहिजे, तर महाराष्ट्राला त्याची गरज आहे एकत्र येण्यासाठी। काका तुम्हाला काय वाटतं? माझं तेच म्हणणे आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेब जर एकत्र आलं तर मुंबईची तर नाही पण महाराष्ट्राचं परिवर्तन होईल। ही आमच्या पुणेकरांची, मावळवासियांची आणि महाराष्ट्रातल्या जनतेची खूप मोठी अपेक्षा आहे की ह्या दोन बंधूंनी एकत्र यावं, ही आमची अपेक्षा आहे। काका काय वाटतं, जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आवडणार आहे का तुम्हाला? छानच आहे, महाराष्ट्राचा विकासच होईल, असं परिवर्तन व्हायलाच पाहिजे। आता सध्या काळाची गरज आहे ती। मात्र दोन ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी अनेक वर्षांपासूनची चर्चा आहे। राज ठाकरे म्हटले की मी माझे वाद विसरून एकत्र यायला तयार आहे। हो बरोबर आहे की, मग यायलाच पाहिजे त्यांना। आपले आपापसातले जे वाद आहेत ते विसरून त्यांचा आणि महाराष्ट्राचा विकास कसा होईल याचा विचार त्यांनी केला पाहिजे। जनतेचा पूर्ण पाठिंबा राहील। आपण पाहतोय की यांचं तर म्हणणं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित यावं। दुसरे काही व्यापारी आपल्या बरोबर आहे, आपण त्यांना विचारणार आहोत। सध्या आपण पाहतोय की मंडईमध्ये पुणेकरांची गर्दी वाढते। काय कसं आहे मार्केट आजचं? मार्केट काय चालू आहे आपलं जसं चालू आहे। चर्चा चालली आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार आहेत, काय आले तर बरं आहे का? आले तर नाही, असं तर वाटतं की राज साहेबांनी एकटंच लढावं पुढं। त्यांनी काय कोणाची साथ घेऊ नये, काय नाही, एकटंच लढावं। राज ठाकरे आता असं म्हणले की महाराष्ट्राच्या विकासासाठी मी सगळी घरातली भांडणं जी आहे ते दूर ठेवायला तयार आहे। उद्धव ठाकरे म्हणले मी भांडण दूर ठेवायला तयार आहे। मग दोन भाऊ एकत्र आले तर चालणार नाही? आले तरी चालेल तसं, पण मला तरी असं वैयक्तिक वाटतं की राज ठाकरे एकटेच लढले पाहिजे। काय कारण आहे, काय म्हणणं आहे मग? काय कारण म्हणजे त्यांच्यामध्ये ते साहस्य आहे ना लढवायचं। एकत्र नाही चालू शकणार ते, एकत्र आतापर्यंत कोणच चालू शकलं नाही। दोघं भाऊ भाऊ आहेत घरातले, भाऊ जरी असले तरी आज कोण कोणाचं नाहीये। मी तुमचं नाहीये, तुम्ही माझे नाहीयेत, तुम्ही फक्त मला विचारता येऊन। मग पाहतोय की यांचं म्हणणं आहे राज ठाकरेंनी एकत्र। काका थांबा, खरं आपण पाहतोय की काका बोलायला तयार नाहीत। त्यांना आपण विचारणार आहोत की नक्की या सगळ्या मार्केटमध्ये पुणेकरांना काय वाटतंय। पुणेकर काका कुठून आले? काय आता आहे मंडीपासून आलंय। आता तिकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा आहे, काय ते चांगलं आहे का? मग चांगलं आहे की एकत्र आलं तर येऊ द्या। काय वाटतं मग तुम्हाला? काय वाटणार, आलं कोणाच्या पक्ष आलं काय फरक पडत नाही, येऊ द्या। पण घरातले आहेत दोघ जण भाऊ भाऊ, मग आलं पाहिजे? आलं पाहिजे। त्यांचं म्हणणं आहे आलं पाहिजे। दुसरं आपण पाहतोय की व्यापाऱ्यांना सुद्धा नक्की काय वाटतंय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मार्केट भरलेलं आहे, काय भाव आहे आजचा कलंगडा? 30-40 रुपये। हो गरमी वाढली? हो वाढले ना एवढे 5-6 दिवस। तिकडे ते राजकारणात गरमी वाढली, ते उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र यायचं म्हणतायत, काय आवडेल का? आवडेल, काय अपेक्षा असणार आहेत दोघांकडून? ते पूर्ण करतील ते। तरुण म्हणून काय वाटतं तुला? तरुण म्हणून संधी दिली पाहिजे तरुणांना, अजून काय। आता मराठी माणूस जो आहे तो मागणी करतोय की नोकऱ्या वाढल्या पाहिजे, कंपन्या बाहेर जात आहेत, मग ते काय असं खरं आहे का ते? हा खरं आहे, आता तुम्ही सांगताय सगळं म्हणल्यावरती। मग काय आता, मग अपेक्षा काय आहेत? नोकऱ्या आहेत की नाहीत तरुणांना? सध्या तरी नाही, पहिला आपली स्किल वाढवल्याशिवाय नोकरी कशी काय मिळणार? स्किल मध्यंतरी म्हटलं कंपन्या बाहेर गेल्या, मग त्याच्यावरती मराठी मुद्द्यावरती एकत्र आलं पाहिजे का त्यांनी? हो यायलाच पाहिजे मराठी माणसासाठी। मराठी माणसासाठी त्यांनी एकत्र यावं असं खरं आपण पाहतोय की तरुणाचं म्हणणं आहे। बाजारपेठेमध्ये हा तरुण आलेला, आपण त्याला विचारणार आहोत। काका कुठून आले? आम्ही आलो वडगाव शिरी। आता उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र यायचं म्हणतात, येऊ दे की, चांगलं की, भाऊ एकत्र आलं चांगलंच आहे कधी पण। काय म्हणणं आहे मग तुमचं की दोघांनी एकत्र आलं पाहिजे? यायलाच पाहिजे।
भाऊभाऊ एकत्र आलेलं कधी चांगलं आहे. बरं, मात्र निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी लोकसभेला मोदींना पाठिंबा दिला, परत एकटे लढले विधानसभेला. आता उद्धव ठाकरे म्हणतात की मी भांडणं विसरायला तयार आहे. बांगलादेश भांडणं विसरायला तयार आहे मी आता. चांगलं आहे ना, बरं, एकत्र आलं पाहिजे का? यायला पाहिजे. काय होईल जर दोघे भाऊ एकत्र आले तर? काय होईल, थोडीशी असं वाटतं की जी बाळासाहेब ठाकरेंची एक ताकद होती एकट्याची, हे दोघं आले तर दोघांची मिळून ती ताकद परत तयार होईल असं वाटतंय. बरं, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या दोन्ही ह्या पुतण्यांनी आणि मुलांनी एकत्र आलं पाहिजे. यायला पाहिजे. खरं तर आपण पाहतोय की बाळासाहेब ठाकरेंची जी ताकद आहे ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले तर आपण पाहतोय की वाढेल. काका, काय मार्केटमध्ये कसे आता लोक येतात का? येतात. उन्हामुळे जरा कमी आता तिकडे ती चर्चा चालली आहे, राज ठाकरेंचं भाषण ऐकता का नाही तुम्ही? नाही, मात्र ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यायचं म्हणतात. चालेल का तुम्हाला? आता त्यांची इच्छा आपल्याला. काय वाटतं तुम्हाला, आले पाहिजे का? भाऊ आहे म्हणलं यायलाच पाहिजे ना. बरं, मग मराठी मुद्द्यावरती एकत्रित यावं असं म्हणणं आहे काय जण? मग यायलाच पाहिजे. बरं, यायलाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरे काही व्यापारी काकू आहेत, आपण पाहतोय की सगळे व्यापारी पुणेकर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावरती मंडईमध्ये येत असतात आणि आपण पाहतोय की उन्हाच्या कडाक्यामुळे जरी पुणेकरांची गर्दी कमी असली तरी सुद्धा काही काही पुणेकर जे आहेत ते येत आहेत. काकू, कसं आहे मार्केट आजचं? आहे, शांत आहे जरा वातावरण. उन्हामुळे लोक येत नाही. हा, जरा वातावरण टेम्परेचर वाढले ना, तर 40-45 टेम्परेचर झाले. आता राज ठाकरेंचं भाषण ऐकता नाही तुम्ही? होय, ऐकतो की. कुणाचे फॅन आहेत, उद्धव ठाकरे की राज ठाकरे? उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचे फॅन आहेत नक्कीच पहिल्यापासून. काय वाटतं, दोघांनी एकत्र येणार अशी एक चर्चा चालली आहे? चर्चा तर आहेच, पण यायला पाहिजे दोघांनी एकत्र महाराष्ट्राच्या हितासाठी. कारण मराठी माणसांसाठी आहे ना, हे दोन ठाकरे गरजेचं आहे. भावकी किती वाईट असली तरी जेव्हा वेळ वाईट येते तेव्हा एकत्रच येते भावकी. त्यामुळे आता त्या दोघांनी एकत्र येणं खूप मस्ट आहे महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी. आणि आता जे वातावरण चाललेलं आहे, हिंदू मराठी वगैरे जे वाद चाललेले आहेत, त्या सगळ्यासाठी दोघांनी येणं हे खूप चांगलं गोष्ट आहे. आता ती मुंबईमध्ये सुद्धा वाद चाललाय, गुजराती किंवा मग ते गुजराती पाट्या लावल्या जातात. कोणत्या मुद्द्यावर एकत्र आलं पाहिजे? अहो, मराठीच्या माणसासाठी आपण आता उभं नाही राहायचं तर केव्हा उभं राहायचं? सगळं गेल्यानंतर उभं राहायचं का? इथं गुजराती भैया लोक आल्यानंतर हे करायचं का? आम्हाला मराठीसाठी, आम्ही महाराष्ट्रात राहून मराठीसाठी आम्हाला भांडावं लागतं. हां, हे जर आमचे बाळासाहेब ठाकरे जर असते तर आता ह्या लोकांची म्हणजे हिंमतच झाली नसती एवढं सगळं हे करायची. आज मराठी माणसांची महाराष्ट्राची मुंबई आहे, पुणे आहे, महाराष्ट्र आहे. हे मराठी मुद्द्यासाठी आणि हिंदुत्वासाठी जे आहे ना, प्रत्येकजण सोयीनुसार राजकारण करत असते. तर या दोघा भावांनी एकत्र येणं हे महाराष्ट्रासाठी चांगलं आहे आणि योग्य निर्णय आहे. त्या आजूबाजूचे जे बडवे आहेत ते सगळ्यांना बाजूला करून दोघांनी एकत्र यावं. मात्र उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला, एकनाथ शिंदे वेगळीकडे गेले, 2 शिवसेना झाल्या. आता राज ठाकरे आणि मग उद्धव ठाकरे एकत्र आले तर ताकद वाढेल का? मग नक्कीच वाढणार की. अहो, मराठी माणसं आहेत ना, अजूनही ठाकरे लोकांना ना मानणारा एक पक्ष आहे. ते लोक आहेत की जे जरी गद्दार जरी गेले तरी ठाकरे लोकांच्या पाठीशी उभं राहणारी खूप लोक आहेत. तुम्ही असं मनसे वगैरे असा हा विषय सोडा की मनसे म्हणा किंवा शिवसेना फुटली, शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. पण जर हे दोघं जण भाऊ एकत्र आले ना, पुन्हा एकत्र शिवसेना एकत्र येण्यासाठी खूप महत्त्वाचं होईल. कारण यांना जे आहे, जे लोक आहेत, जे शिंदे म्हणा किंवा जे गद्दार लोक आहेत, त्या लोकांना आहे ना म्हणजे बोलण्यासाठी राज ठाकरे हे बरोबर उत्तर देतील. भाजपवरती आरोप केले जातात की उद्धव ठाकरे असं म्हणाले राज ठाकरेंनी भाजपची मैत्री तोडायला हवे. तुम्हाला वाटतं का तसं? पण ते काय होतं माहिती आहे का, यांनी संभ्रम करतात. ज्यावेळेस निवडणुका येतात त्यांच्यातल्या मिंद्यांपैकी कोणतरी जाते राज ठाकरेंकडं. राज ठाकरे माणूस चांगले, मराठी माणसासाठी काम करते. उद्धव बाळासाहेब ठाकरे पण काम करतात. त्यांनी काय करतात, जेव्हा निवडणुका येतात प्रत्येक वेळेस जर तुम्ही बघितलं तर निवडणुका आली की या लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात की त्यांना असं वाटतं की BJP बरोबर आहे. ॲक्च्युली यांच्यामध्ये काही नसतं. म्हणजे ते भाजपचे लोक जाऊन संभ्रम करतात. हां, संभ्रम करतात, लोकांना येडे करतात. त्यांना असं वाटतं की ह्यांनी एकत्र आहेत, मग लोक काय विचार करणार की आता ह्यांनी यांच्याबरोबर आहे म्हणून इकडे नाही. पण या दोघा भावांनी जर एकत्र आलं आणि ठाकरेंनी सुद्धा व्यवस्थित सगळं मॅनेज व्यवस्थित सगळं केलं ना, तर व्यवस्थित पुन्हा परत शिवसेना उभी राहील जी बाळासाहेब ठाकरेंची. मराठी माणसाचा विकास होईल का? नक्की हो, 100% होणार. आणि मराठी माणसांसाठी आता दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. लोक फार वाईट पद्धतीने राजकारणाचा परस्तर केलेला आहे. त्यांनी इतक्या खालच्या लेवलवरती राजकारण आणलेलं आहे. मराठी लोकांसाठी कोण आता उभं जर राहिलं ना, या 2 ठाकरेंनी उभं राहावं आणि महाराष्ट्राचा विकास करून घ्यावा.
पाहतोय की काकूंचं खणखणीत भाषण झालेलं आहे. काकू म्हणतात की 2 ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे आणि ती सध्या महाराष्ट्राची गरज आहे. आपण पाहतोय की या बाजारपेठेमधून या सगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या आपण त्या कोपऱ्यामध्ये जरा पुणेकरांची गर्दी पाहायला मिळते. तिकडं जाणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की नक्की काय त्यांच्या अपेक्षा आहेत किंवा हे 2 ठाकरे जर एकत्रित आले तर काय नक्की होऊ शकतं किंवा महाराष्ट्राचा विकास जो आहे तो होईल का, त्यांच्या अपेक्षा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय गरमी लय वाढली का? गरमी वाढलेली आहे. लिंबू आता 130 रुपये किलो आहे. तिकडे ती चर्चा चालली राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार, काय आले पाहिजे? नाही ना, आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही. काय काय वाटतं मग काय ना, आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही. काका, तुम्हाला काय वाटतं? काय आलं तर चांगलं आहे महाराष्ट्रासाठी, यावं मराठ्यांनी आपल्या लोकांसाठी. बाकी एवढे दिवस त्यांचा घरातला वाद होता, ते म्हणतात की त्यांचा घरातला वाद आहे, त्यात आपण काय बोलू शकणार. बरोबर. महाराष्ट्रातला नागरिक आणि पुणेकर म्हणून काय वाटतं, काय सल्ला द्याल उद्धव ठाकरे राज ठाकरे? नाही, आपल्या लोकांच्या हितासाठी चांगलं आहे, त्यांचं विचार चांगले आहेत, काहीतरी करतील आपल्या लोकांसाठी, आहे का? आलं पाहिजे एकत्र. आलं पाहिजे ना, का नाही, यायलाच पाहिजे. मात्र राज ठाकरे माणूस आहे. मग काय मराठी माणसं बरं होईल काय? होणार ना, करतील ना, ते करणार ना. त्यांचं म्हणणं आहे की ते जर 2 एकत्र आले भाऊ तर मराठी माणसाचं भलं होईल असं त्यांचं म्हणणं आहे. तरुण पोरं आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की तरुणाईच्या अपेक्षा नक्की काय असतात किंवा राज ठाकरे यांच्या भाषणाचे फॅन असतात. कुठून आलाय? मी सांगलीतून. राज ठाकरेंचं भाषण ऐकलं? मी नाही पॉलिटिक्स बघत, मी तर नाही. पण ऐकून तरी आहे का राज ठाकरे उद्धव ठाकरे त्यांचे? हो, नाव खूप ऐकतं मी, पण मी पॉलिटिक्स नाही बघत. काय वाटतं तुम्हाला, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी एक चर्चा आहे, काय आले पाहिजे का एकत्र? आले पाहिजे, बिलकुल आले पाहिजे. काय अपेक्षा असणार आहेत एक तरुण म्हणून, काय वाटतं दोघांकडून काय अपेक्षा? महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, तो सॉल्व्ह झाला दोघांनी मिळून तर खूप म्हणजे फायद्याचं ठरेल. ते चर्चा सुरू आहे, मराठी माणसाला नोकऱ्या भेटत नाही, रोजगार भेटत नाही, खरं आहे की नाही? हो आहे, त्या तर गोष्टी आहेतच. खरं आता तुम्ही बघाल ना तर इंजवडीला कंपन्यांच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत इंटरव्ह्यूसाठी, 3-3, 4-4 हजार लोकांच्या रांगा आहेत. म्हणजे आहेत आता सध्या बेरोजगारीचा प्रश्न आहे मोठा. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्रित आले तर सरकारच्या विरोधात लढा उभा करतील असं तुम्हाला वाटतं? करायला पाहिजे, करायला पाहिजे, इच्छा आहे. बघू आता कसं आहे. कुणाचं भाषण जास्त आवडतं, राज ठाकरे की उद्धव ठाकरे? नाही, पुतण्यामध्ये काकाचा तर गुण आलेला आहे थोडा भाषणाचा. उद्धव ठाकरे आहेत पण ठीक आहे, थोडे शांत आहेत ते. हां, फॅन आहोत राज ठाकरे यांच्या भाषणाचे आम्ही फॅन आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण पाहतोय की या सगळ्या पुणेकरांच्या कुठून आलेत तुम्ही? आम्ही नानापेठेतून आलोय. आता ते उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा आहे, काय वाटतं एक तरुण म्हणून आलं पाहिजे की एकत्र? काय नाही येऊ शकत, कारण का आता पूर्ण वेगळे झाले, दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत, दोन्ही पक्षांच्या विचारधारा पण वेगळ्या आहेत. नाही, पण राज ठाकरे असं म्हटले की मी वाद विसरून एकत्र यायला तयार आहे. उद्धव ठाकरे म्हणले की नाही, मी पण महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायला तयार आहे. दोघं जर एकत्र आले तर महाराष्ट्रात चांगले निर्णय होतील आणि चांगले त्या दोघा भावांचं चांगलं म्हणजे पुढे जाऊन चांगलं त्यांना फ्युचर आहे. कोणत्या मुद्द्यावरती एकत्र येणं जास्त तुम्हाला भारी वाटतं की बाबा या मुद्द्यावरती दोघांनी एकत्र आलं पाहिजे? आता भाजपचं तर असं म्हणणं आहे की उद्धव साहेबांनी तर हिंदुत्वाचं तर सोडूनच दिलंय, पण राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा नवीन झेंडा हातात घेतलाय, तर त्याच्यावरती काय होऊ शकतं? म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलंच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, आलं पाहिजे की एकत्र? हो, आलं पाहिजे एकत्र. कोणत्या मुद्द्यांवरती दोघं जण एकत्र येणं आवडेल? हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर एकत्र आलं पाहिजे दोघांनी. मराठी माणसाचा मुद्दा आहे, नोकऱ्या चालल्या, कंपन्या गेल्या, त्यात काय तथ्य आहे असं वाटतं? नाही, भाजप सरकारच गेलं पाहिजे, दोघांनी एकत्र आलं पाहिजे. भाजप सरकारचं नको असेल तर दोघांनी एकत्र आलंच पाहिजे, हे महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. कुणाचं दोघांपैकी कुठला नेता जास्त आवडतो, राज ठाकरे की उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे साहेब. उद्धव ठाकरे, राज ठाकरे सारखे निर्णय बदलत असतात त्यांचे. उद्धव ठाकरे. दोघांपैकी कुणाला मुख्यमंत्री बघायला आवडेल? उद्धव साहेबांना. उद्धव साहेबांना. हो, पण एकत्र आलं पाहिजे. हो, एकत्र आले पाहिजे. दोघा भावांनी एकत्र आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण जाता जाता एक व्यापाऱ्याची प्रतिक्रिया जी आहे ती घेणार आहोत. आजोबा, काय आजचं काय गर्दी कशी आहे मार्केटमध्ये? शांत एकदम. हो, ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यायचं म्हणतात, काय वाटतं मग, आलं पाहिजे का? आले पाहिजे एकत्र? काय करणार दोघं एकत्र येऊन? मग ते दोघं एकत्र जर आले तर एक शिवसेना एकच होईल ना. मग चांगलं होईल. काय नोकऱ्या नाही म्हणतायत, रोजगार नाही, लोकांच्या हातात पैसे नाहीत, ते दोघ जण एकत्र आल्यावर सुधरल काय? सुधरल थोडं फार करते. कुणाचं भाषण जास्त आवडतं, राज ठाकरे की उद्धव ठाकरे? भाषण कोणाचं जास्त आवडतं? राज ठाकरे. राज ठाकरे. काकांना राज ठाकरेंचं भाषण आवडतं. काकूंची प्रतिक्रिया घेणार आहोत.
काकू काय वाटतं तुम्हाला दोघांनी एकत्र आलं पाहिजे काय? हा येऊ दे ना, काय प्रॉब्लेम नाही, चांगले आहे. राज ठाकरे चांगलेच आहेत पण. राज ठाकरे चांगले आहेत. हा ते उद्धव ठाकरे ते असं म्हणले की नाही मी घरातला वाद आता बाजूला ठेवतो, एकत्र यायला तयार आहे. मग आलं पाहिजे का घरातलं परत भाऊ भाऊ एकत्र आले पाहिजे? कधीतरी होणारच घरातलं परत बाहेर वाद. हा मग तरी असावेत बाहेरच्या दुसऱ्यांना बी संधी पाहिजे ना. राज ठाकरे योग्यच आहेत. आपण पाहतोय की या सगळ्या व्यापाऱ्यांच्या पुणेकरांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार का या प्रश्नाचं उत्तर खरं तर येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र अनेक लोकांची इच्छा आहे मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्रीयन माणूस म्हणून या दोन जणांनी एकत्रित यावं अशा बरेच जणांनी इच्छा जी आहे व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार ननवरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.